Everybody, in 11th science class, welcome of the all students which are present in the class. In this class we are going to study the subject of 11th science. Name of that subject is the chemistry. Name of the subject is the chemistry. Up to this class we studied the 10th class. In 10th class, number of subject are the studies. Name of that subject is the Marathi, Hindi, English, science, likewise that number of subjects. So first of all, define what is mean by science. What is mean by science? सर्वांना माहित आहे की सायन्सला मराठीमध्ये आपण विज्ञान असं म्हणतो. तर ह्या विज्ञानाची व्याख्या मराठीमध्ये काय करता येईल? विज्ञान, सायन्सला जे मराठीमध्ये आपण विज्ञान असं म्हणतोय. मी आताच पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपण 10वी पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकलात. मराठी असेल, हिंदी असेल, इतिहास भूगोल असेल, तर त्या प्रत्येक विषयाची आपल्याला व्याख्या येणं गरजेचं आहे. जसं उदाहरणार्थ जर इतिहास म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की बाबा ज्या विषयामध्ये घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास केला जातो त्याला इतिहास असं म्हटलं जातं. काय? ज्या विषयामध्ये घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास केला जातो, आपल्या पूर्वजांचा अभ्यास केला जातो, त्याला इतिहास असं म्हटलं जातं. तसंच भूगोल, भू म्हणजे पृथ्वी जी गोल स्वरूपात आहे, म्हणजेच ज्या विषयामध्ये पृथ्वीचा अंतरंग, बाह्यरंग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्याला भूगोल असं म्हणतोय. त्याच अनुषंगानं आपल्याला विज्ञान या विषयाची व्याख्या पाहिजे. सर्वांनी तुम्ही आतापर्यंत विज्ञान शिकलात, मग ते 10वीत असेल, 9वीत, 8वीत. विज्ञानामध्ये मुख्यतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या वेगवेगळ्या शास्त्रांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर हे जे विज्ञान आहे या विज्ञानाची व्याख्या मुख्यतः कशी करता येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. विज्ञान म्हणजे काय? तर आपला सगळ्यांचा एक भ्रम असतो की ज्या विषयामध्ये फक्त प्रयोगाच्या आधारे ज्ञान प्राप्त केलं जातं त्याला विज्ञान असं म्हटलं जातं. हा आपला भ्रम आहे, ही चुकीची संकल्पना आहे. मग ऍक्च्युअली विज्ञान कशाला म्हणता येईल? तर विज्ञान म्हणजेच काय की ज्या विषयामध्ये निरीक्षण आणि प्रयोग, काय निरीक्षण आणि प्रयोग या दोहांच्या आधारे जेव्हा आपण एखादा निष्कर्ष काढतो त्याला विज्ञान असं म्हटलं जाते. तर विज्ञानाची मुख्यतः व्याख्या कशी करता येईल? विज्ञान म्हणजे नेमकं काय? तर निरीक्षण व प्रयोग याद्वारे मिळविलेले सुव्यवस्थित ज्ञान म्हणजेच विज्ञान होय. पुन्हा एकदा पाहू आपण विज्ञानाची व्याख्या कशाला म्हणता येईल? निरीक्षण व प्रयोग, निरीक्षण व प्रयोग याद्वारे मिळविलेले सुव्यवस्थित ज्ञान, सुव्यवस्थित ज्ञान म्हणजेच विज्ञान होय. पुन्हा एकदा लक्षात घ्या, विज्ञानाची व्याख्या करत असताना विज्ञानाच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं मी? निरीक्षण व प्रयोग याद्वारे मिळविलेले सुव्यवस्थित ज्ञान. हा शब्द महत्वाचा आहे. तुम्ही प्रयोगातून मिळवा किंवा निरीक्षणातून मिळवा, पण ते असणारं ज्ञान सुसंगत,
सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे, तरच त्याला आपण विज्ञान असं म्हणू, अन्यथा विज्ञान असं म्हणता येणार नाही. उदाहरण पाहू आपण एखादं. समजा उदाहरणार्थ आपण रस्त्यानं जात आहे, रस्त्यानं जात असताना एखादी व्यक्ती रडत असेल, तर आपल्याला सहज ज्ञान प्राप्त होतं की या व्यक्तीला काहीतरी दुःख झालं. आपल्याला विचारण्याची गरज नाही, नुसत्या निरीक्षणातून जे सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त झालं त्यातून कळलं की या व्यक्तीला काहीतरी दुःख झालं. म्हणजेच निरीक्षणाच्या आधारे आपण सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त करू शकतो, त्याला आपण विज्ञान असं म्हणता येईल. किंवा थोडं पुढे गेलो आपण, थोडं पुढे गेल्यानंतर 4-5 विद्यार्थ्यांचा घोळका मस्त मौजमज्जा करत आहे. मौजमज्जा करताना आपण त्यांना पाहिलं आणि त्यातून आपल्याला सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त झालं की या विद्यार्थ्यांना काहीतरी आनंद झालेला आहे. यावरून सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला विज्ञान असं म्हणता येईल. म्हणजेच नुसत्या निरीक्षणातून सुद्धा आपल्याला सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त करता येतं. म्हणजेच विज्ञानाची तुरा निरीक्षणावर सुद्धा अवलंबून आहे. तसंच प्रयोगाच्या जर द्वारे पाहायचं म्हटलं, समजा उदाहरणार्थ कुठल्याही प्रयोगशाळेत गेलो तर आपण, आणि त्या प्रयोगशाळेत जर आपल्याला वॉटर तयार करायचंय, काय तयार करायचंय? वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. वॉटरचा फॉर्म्युला काय? H2O. म्हणजेच 2 हायड्रोजन्स आणि 1 ऑक्सिजन या दोघांना एकत्रित केला असता आपल्याला वॉटर तयार करता येईल. कसं? हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांचं एकत्रित मिश्रण केलं असता त्यापासून वॉटर तयार केलं जाते. म्हणजेच प्रयोगाच्या आधारे आपल्याला सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त करता येत असेल तर त्याला आपण काय म्हणू? विज्ञान. म्हणजे थोडक्यात विज्ञान हे नुसतंच प्रयोगाच्या आधारे अवलंबून नसून निरीक्षणाच्या द्वारे सुद्धा आपल्याला सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त करता येतं, त्याला विज्ञान असं म्हणू. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, तुम्ही 10वी पास झालात, 10वी मध्ये तुम्हाला छान छान मार्क्स पडलेत, 90%, 80%, 85% दॅट मे बी, आणि त्याच्या आधारे तुम्ही सर्वांनी सायन्स ही फील्ड निवडली. आता सायन्स फील्ड निवडल्यानंतर तुम्हाला काही जणांना डॉक्टर्स व्हायचे, काही जणांना इंजिनियर्स व्हायचे. प्रत्येकाच्या त्याच्या आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या फील्डमध्ये जायचे. हे जात असताना सुरुवातीला आपल्याला की जी आपण फील्ड निवडली त्या फील्डची परिपूर्ण व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर मग आपण मराठीतूनच पाहिलं की विज्ञानाची व्याख्या काय केली? निरीक्षण आणि प्रयोग याद्वारे मिळविलेले सुव्यवस्थित ज्ञान म्हणजेच विज्ञान. आपल्याला या विज्ञानाची व्याख्या म्हणजेच सायन्सची डेफिनेशन ही इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करायची. कशामध्ये कन्व्हर्ट करायची? इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल पहा आता. सुव्यवस्थित ज्ञान म्हणजे सिस्टमॅटिक नॉलेज. लक्षात घ्या. आता सायन्सची डेफिनेशन पाहतो आपण. द सिस्टमॅटिक नॉलेज, द सिस्टमॅटिक नॉलेज, सुव्यवस्थित ज्ञान. द सिस्टमॅटिक नॉलेज गेन म्हणजे घेणे, गेनड बाय मॅनकाइंड थ्रू कशाच्या द्वारे? एक तर ऑब्झर्वेशन म्हणजे एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. ऑब्झर्वेशन अँड experiment is called as science. Okay, so this is the particular definition of science. What about the science? The systematic knowledge gained by mankind through observation and experiment is called as science. Okay, in science we are going to study the number of subjects. In science we are going to study number of subjects. For examples, in science we may be studied, that is physics. First subject physics,
then second one is the chemistry, then biology or mathematics or maths. So number of subjects can be studied in science: physics, chemistry, biology, mathematics, crop science, depending on that. But these are the physics, chemistry are the basic subjects. When we maybe goes towards engineering side or medical sides, you have to compulsory physics and chemistry. तुम्ही कुठेही जा, जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर तरी पण तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही विषय कंपल्सरी आहेत. ठीक आहे. असो तर ह्या क्लासमध्ये आपल्याला आपला हा जो विषय आहे रसायनशास्त्र म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये केमिस्ट्री असं म्हणू. ह्या केमिस्ट्री विषयी आता जाणून घेऊ आपण. केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय किंवा केमिस्ट्रीमध्ये नेमकं काय काय शिकायचं आहे. तर या सायन्समध्ये आपल्याला जो विषय शिकायचा आहे त्या विषयाचं नाव आहे आता केमिस्ट्री, रसायनशास्त्र. केमिस्ट्री ठीक आहे. असो लक्ष द्या. तर रसायनशास्त्र कशाला म्हणता येईल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये केमिस्ट्री असं म्हणालो. या केमिस्ट्रीची व्याख्या पाहिजे आपल्याला. द ब्रँच ऑफ सायन्स, विज्ञानाची एक शाखा आहे. द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. सी द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री: the branch of science which deals with study of compositions, structure and properties of matter is called as chemistry. See again, सुरुवातीला आपण सायन्सची व्याख्या पाहिली. सायन्स निरीक्षण आणि प्रयोग याद्वारे प्राप्त केलं जातं हे कळालं. मग या सायन्समध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकायचे त्यामध्ये आपण जे विषय शिकणार आहेत त्या विषयाचं नाव पाहिलं केमिस्ट्री, रसायनशास्त्र. रसायनशास्त्राची व्याख्या काय पाहिली? द ब्रँच ऑफ सायन्स, विज्ञानाची एक शाखा आहे. विच डील्स विथ, द ब्रँच ऑफ सायन्स इन विच डील्स विथ स्टडी ऑफ व्हॉट? कंपोजिशन्स, स्टडी ऑफ compositions, structure and properties. Composition, structure and properties of matter is called as chemistry. याचाच अर्थ ज्या विषयामध्ये पदार्थाचे, मॅटर म्हणजे कोण? पदार्थ. मॅटर म्हणजे कोण? पदार्थ, ज्याला आपण द्रव्य असं म्हणतो. ज्या विषयामध्ये पदार्थाचे घटक, तो पदार्थ कोणा घटकापासून बनलेला आहे? पदार्थाचे घटक. त्यानंतर त्या पदार्थाची रचना, जो कोणता पदार्थ शिकवला तो आपण, त्या पदार्थाची रचना कशी आहे? गोलाकार, लंबगोलाकार, चौकोनी, त्रिकोणी, जे काय असेल ते, त्याची रचना. आणि शेवटी त्याच्यामध्ये असणारे त्याचे गुणधर्म, भौतिक आणि रासायनिक हे गुणधर्म, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. त्याला रसायनशास्त्र असं म्हटलं जातं. रसायनशास्त्र म्हणजे काय? ज्या विषयामध्ये पदार्थाचे घटक, रचना आणि गुणधर्म या सगळ्यांचा अभ्यास केला जातो त्याला रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो म्हणजे मॅटर, पदार्थ. उदाहरण पाहू आपण एखादं सिंपल, एखादं कुठलं उदाहरण घ्या. पदार्थ आपल्या सगळ्यांना माहित असणारा पदार्थ आहे. उदाहरणार्थ खडू. खडू हा एक पदार्थ आहे, त्याला आपण चॉक पीस असं म्हणतो. चॉक, खडू हा पदार्थ आहे.
आता या खडूचा अभ्यास करत असताना रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला तुम्हाला पाहावा लागेल तो हा खडू जो पदार्थ आहे हा कशापासून बनलेला आहे, याच्यामध्ये असणारे घटक कोणकोणते सगळ्यांनाच माहिती आहे. खडू म्हटलं की त्या खडूमध्ये कॅल्शियम कार्बोनेट असेल, थोड्या प्रमाणात सिलिका असेल, पाणी असेल, या 3-4 घटकांपासून हा खडू तयार झालेला आहे. मीन्स व्हॉट दॅट मॅटर कॅन मेड अप फ्रॉम द कॅल्शियम कार्बोनेट, वॉटर्स अँड सिलिका. दॅट इज द chalk, compositions of that chalk. घटकांचा अभ्यास केला, घटक पाहिल्यानंतर नेक्स्ट त्याचं स्ट्रक्चर. तर खडू म्हटलं की सगळ्यांना माहित आहे की खडूला एक लंबगोलाकार असा आकार आहे, रचना आहे, बरोबर आहे. जसं त्याच्यामध्ये घटक समाविष्ट आहेत त्याला कुठला तरी आकार असणं गरजेचं आहे. आणि शेवटी त्याच्या गुणधर्म, प्रॉपर्टीज. मुख्यतः केमिस्ट्रीमध्ये 2 प्रकारचे गुणधर्म पाहतोय आपण, भौतिक आणि रासायनिक. ज्या 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात त्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरे आहे केमिकल प्रॉपर्टीज. पहा विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल प्रॉपर्टीज ज्याला आपण भौतिक गुणधर्म असं म्हणतो, आणि दुसरा आहे केमिकल प्रॉपर्टीज, रासायनिक गुणधर्म. हे दोन्ही गुणधर्म भिन्न आहेत. भौतिक गुणधर्म कुठल्याही पदार्थाचे म्हणजे काय, जेव्हा कुठल्याही पदार्थाचा रंग, आकार, त्याचा मेल्टिंग पॉइंट, त्याचा स्मेल, बॉइलिंग पॉइंट, त्याची सोल्युबिलिटी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, त्यांना भौतिक गुणधर्म किंवा फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हटलं जाते. फिजिकल प्रॉपर्टीज ह्या तात्पुरत्या स्वरूपाचे बदल असतात. कोणत्या स्वरूपाचे? तात्पुरत्या स्वरूपाचे बदल. आता फिजिकल प्रॉपर्टीची व्याख्या करताना आपण काय करू? फिजिकल प्रॉपर्टीज कोणाला म्हणता येईल? द टेम्पररी चेंजेस ऑफ मॅटर. विच चेंजेस? टेम्पररी चेंजेस ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज फिजिकल प्रॉपर्टीज. तात्पुरत्या स्वरूपाचे बदल, टेम्पररी चेंजेस ऑफ मॅटर. कुठल्याही पदार्थाचे तात्पुरत्या स्वरूपाचे बदल म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टी हो. त्याचा रंग असेल, त्याचा स्मेल असेल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पाहायला मिळतात. तात्पुरत्या स्वरूपाचे बदल असतात. आणि दुसऱ्या ज्या प्रॉपर्टी आहेत रसायनशास्त्रामध्ये त्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणतो, रासायनिक गुणधर्म. द परमनंट चेंजेस ऑफ मॅटर, विच permanent changes of matter. परमनंट चेंजेस ऑफ मॅटर, कायमस्वरूपी बदल, पदार्थामधील कायमस्वरूपी बदल म्हणजे केमिकल प्रॉपर्टी. टेम्पररी चेंजेस म्हणजे कोण? फिजिकल. आणि परमनंट चेंजेस म्हणजे कोण? केमिकल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ सांगायचं झालं आपल्याला तर खडूचा तुकडा पाहतोय आपण. खडूच्या तुकड्याचा जर फिजिकल प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचा रंग पांढरा असेल, त्याला गुलाबी रंगात टाकलं तो गुलाबी होईल, पिवळ्या रंगात पिवळा होईल, किंवा त्याचं चूर्ण केलं तर बारीक तुकडे तयार होतील, पाण्यात टाकला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पाहायला मिळतील. आणि रासायनिक गुणधर्मामध्ये काय? रासायनिक गुणधर्म, आता हा खडूचा तुकडा आहे, जर त्याला आपण पाण्यात टाकलं तर तो डिकम्पोज होऊन जाईल, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट होईल. त्याला आपण परमनंट चेंजेस असं म्हणू. परमनंट चेंजेस म्हणजे काय? जेव्हा एखादा पदार्थ एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जातो, त्याला पुन्हा त्या स्थितीत आणता येत नसेल तर त्याला आपण परमनंट बदल किंवा कायमस्वरूपी बदल असं म्हणू. कार्बन आहे, कार्बनला जर हवेत जाळलं तर कार्बन डायऑक्साईड तयार होतो, कार्बन डायऑक्साईडला पुन्हा कार्बनमध्ये आणता येणार नाही. हे जे बदल आहेत हे सगळे रासायनिक गुणधर्म आहेत आणि तात्पुरत्या स्वरूपाचे फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे. असो तर अशा पद्धतीने आपल्याला रसायनशास्त्रामध्ये कुठल्याही पदार्थाचे घटक कशापासून बनला येतो, दुसरं रचना कशी आहे त्याची, आणि तिसरं त्याच्यामध्ये असणारे 2 प्रकारचे गुणधर्म, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. त्याला रसायनशास्त्र असं म्हटलं जाईल. असो तर रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर हा मॅटर, रसायनशास्त्राचा तो आत्मा आहे. जेव्हा केव्हा आपला रसायनशास्त्र हा विषय समोर येतो
तेव्हा रसायनशास्त्रामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे की मॅटर, आता तुम्ही 10वी पर्यंत 8वी 9वी 10वी मध्ये मॅटर शिकलात. मॅटर म्हणजे काय, आता जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं, खडू हा मॅटर आहे, पाणी हे मॅटर आहे, दगड हा मॅटर आहे, हवा ही मॅटर आहे. हे मॅटरचे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सांगता येतील आपल्याला. तर मॅटर म्हणजे नेमकं कोण? मॅटरला मराठीमध्ये आपण एक तर नाव दिलं पदार्थ किंवा दुसरं नाव आहे द्रव्य. द्रव्य तर ह्या मॅटरची आपल्याला पर्टिक्युलर व्याख्या पाहिजे. मॅटर म्हणजे नेमकं कोण, मॅटर कशाला म्हणता येईल ते पाहता. एनिथिंग, कुणी असेल, एनिथिंग विच हॅव अ डेफिनाइट मास and occupies the space is called as matter. What is matter? Anything which have a definite mass and occupies space is called as matter. Second, पदार्थ कशाला म्हणलो होतो आपण, कुणी असेल ज्याला निश्चित असं वस्तुमान आहे आणि जो जागा व्यापतो त्याला पदार्थ असं म्हटलं जातं. म्हणून त्या पदार्थाची डेफिनेशन एनिथिंग विच हॅव अ डेफिनाइट मास and occupies space is called as matter. For example of matter, that is very simple, stone. सगळ्यांनाच माहित आहे आपल्याला, दगड. दगडाला निश्चित असं वस्तुमान असतं, दगडाला निश्चित वस्तुमान असतं आणि ज्या ठिकाणी आपण तो दगड ठेवला तो जागा व्यापतो. जागा व्यापतो आणि वस्तुमान आहे म्हणून तो पदार्थ आहे. तर पदार्थाचं पहिलं उदाहरण दगड पाहिलं आपण. दुसरं वॉटर, पाणी. पाणी हे पण पदार्थाचं उदाहरण आहे. का बरं? कारण त्या पाण्याला निश्चित असं वस्तुमान आहे आणि त्याचबरोबर ज्या भांड्यात, ज्या चंचू पात्रात, ज्याच्यामध्ये घेऊ आपण तो जागा व्यापतो, म्हणजेच त्याला वस्तुमान आहे आणि जागा व्यापतो म्हणून पाणी हे पदार्थ आहे. तिसरं उदाहरण हवा, एअर. हे पण पदार्थाचं उदाहरण आहे. हवेला निश्चित असं वस्तुमान आहे आणि जागा व्यापते. याचं उदाहरण जर पाहायचं झालं, जेव्हा आपण फुगा फुगवतो, फुगा मोठा होतो म्हणजेच ती हवा जागा व्यापते. म्हणजेच हवेला निश्चित वस्तुमान आहे आणि जागा व्यापते म्हणून ती पदार्थ आहे. हा पदार्थाचे आपण 3 उदाहरणं पाहतोय, स्टोन, दगड, वॉटर, पाणी आणि एअर, हवा. हे सगळी मॅटरची उदाहरणं आहेत. आता हे मॅटर माहित झालं. या मॅटरच्या फिजिकल स्टेट्स तुम्हाला माहित आहेत, भौतिक अवस्था ज्याला म्हणतोय आपण, ज्या मुख्यतः फिजिक्स या विषयामध्ये म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये शिकल्या जातात. पदार्थाच्या मुख्यतः 3 अवस्था आहेत. हा जो मॅटर आहे या मॅटरच्या आपल्याला 3 प्रकारच्या फिजिकल स्टेट्स पाहायला मिळतात. फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. There are mainly 3 physical states of matter. मुख्यतः पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. त्यामध्ये एक सॉलिड स्टेट, पहिली कोणती आहे, सॉलिड स्टेट. दुसरी आहे लिक्विड स्टेट आणि मुख्यतः तिसरी आहे गॅसियस स्टेट. पदार्थाच्या मुख्यतः सॉलिड, लिक्विड आणि गॅस अशा 3 प्रकारच्या अवस्था पाहायला मिळतात. तर हे सॉलिड स्टेट जे आहे याचं उदाहरण आपल्या समोरच आहे, स्टोन. तर सॉलिड स्टेट्स कशाला म्हणता येईल, द सबस्टन्स विच हॅव अ डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. द सबस्टन्स विच हॅव अ डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम इज कॉल्ड एज सॉलिड. ज्या पदार्थांना निश्चित आकार आणि आकारमान असतं त्यांना आपण स्थायू पदार्थ असं म्हणतो. याचं उदाहरण आहे दगड. दुसरं आहे लिक्विड स्टेट, द्रव्य स्थिती, द्रव्य म्हणून द्रव्य. लिक्विड स्टेट, द सबस्टन्स विच हॅव इनडेफिनाइट शेप बट डेफिनाइट व्हॉल्यूम. ज्याला निश्चित आकार नसतो पण आकारमान असतं त्याला द्रव्य असं म्हणता येईल. उदाहरणार्थ पाणी आहे.
आणि तिसरी अवस्था आहे गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेट द सबस्टन्स विच हॅव इनडेफिनाइट शेप अँड इनडेफिनाइट व्हॉल्यूम, ज्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आणि आकारमान पण नाही, अशा पदार्थांना वायू पदार्थ असे म्हटलं जातं. याचं उदाहरण आहे हवा, एअर. हवेला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आणि आकारमान नाही. तर अशा प्रकारे या क्लासमध्ये आपण सुरुवातीला सायन्स म्हणजे काय याविषयी माहिती घेतली. आता तुम्हाला सगळ्यांना माहित झालं सायन्स म्हणजे काय किंवा विज्ञान कशाला म्हणता येईल, निरीक्षण आणि प्रयोग या दोघांच्याही द्वारे सुव्यवस्थित ज्ञान प्राप्त करणं. दुसरं, या सायन्स मधला आपण विषय पाहिला रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, पदार्थाच्या या 3 गोष्टींचा, घटक असेल, रचना असेल आणि गुणधर्म. जे रसायनशास्त्र माहित झालं. रसायनशास्त्रामध्ये मॅटर हा आत्मा आहे, त्याचा सोल आहे. मॅटर म्हणजे काय हे पाहिलं आपण. कुठलीही वस्तू असेल ज्याला निश्चित वस्तुमान असतं आणि जागा व्यापतो तो म्हणजे पदार्थ. या पदार्थाच्या मुख्यतः 3 अवस्था पाहिल्यात, स्थायू, द्रव्य आणि वायू. उद्याच्या क्लासमध्ये, नेक्स्ट क्लासमध्ये आपल्याला ही जी केमिस्ट्री आहे या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस पाहिजे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, फिजिकल, likewise that number of branches of the chemistry in next class. Okay, thank you.